मतदारसंघामध्ये जसं मी म्हटलं की सुरुवातीलाच की अतिशय अभ्यासू नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. ज्यावेळी मतदारसंघ तुम्हाला मिळाला म्हणजे एक कार्यक्षेत्र जिथं तुम्ही काहीतरी बदल घडवू शकता, तर तिकडे आपण शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी म्हणून एफर्ट्स घेतलेले पाहायला मिळाले. म्हणजे जिल्हा परिषद शाळा ह्या डिजिटल करणे किंवा इतर काही उपक्रम. तर का असं वाटलं की शाळांपासून आपण सुरुवात करावी किंवा इथं काम करण्याची अधिक आवश्यकता आहे? नाही, हा खरं माझ्या सगळ्यात आवडीचा विषय शाळा. म्हणजे आपण एखादा रस्ता बांधू, पूल बांधू, गटार बांधू, काय बांधू, पण ह्याच्यामध्ये मात्र आपण पुढचा देश बांधतोय किंवा पुढचं राज्य बांधायचं काम हे विशेषतः प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण हा पुढचा विषय आहे. पण जर पायाच जिथं आपण घडवतोय आपल्या देशाचा, राज्याचा, त्यामुळं माझ्या दृष्टीने सगळ्यात सेन्सिटिव्ह, सगळ्यात आवडीचा, सगळ्यात काम करायला मला कुठे आवडेल तर हा विषय आहे. मी बऱ्याचदा जाऊन शिकवतोच मुलांना, कधी कधी एवढा मी रमतो की मी म्हणजे मी शिकवतोच अक्षरशः कधी कधी जाऊन खरडून घेऊन. मला आवडतंच. म्हणजे मुलं बघितली की त्यांना कसं त्यांना जास्त सुविधा देता येतील कसं, हे माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे. आणि मला आत्ता पहिला दिवस असतो ना शाळेचा, आमच्या तालुक्याच्या त्या शिक्षणाधिकारी मला म्हटले, आमदार साहेब आहेत तर तुम्ही एक कुठल्या तरी शाळेत मुलांचं स्वागत करायला जायचंय. मी म्हटलं ज्या शाळेत लोकसहभाग जास्त असेल ती शाळा दाखवा, तिथे येतो म्हटलं. मी लोकांचा सहभाग पाहिला. तिथं त्यांनी मला एक सगळ्या परिपूर्ण असलेली शाळा दिली. म्हणजे सगळ्या खोल्या आहेत, सगळं आहे. मी म्हटलं ठीक, या शाळेत जाऊच म्हटलं. पण एक शाळा मला पण माहिती आहे म्हटलं, एक आदिवासी भागात आहे, जिथं शिक्षक पण नाही नीट, तिथं पण जायचंय म्हटलं मला. तिथं दोन्हीकडे गेलो. मी त्यांना सांगितलं ह्या शाळेत म्हटलं, पहिल्या शाळेत म्हटलं मी आलोय, मी माझ्यातर्फे म्हटलं तुम्हाला काय 100, 200, 300 पुस्तकं देतो, पण तुम्ही म्हटलं मला दर शनिवारी किंवा कुठला तरी एक वार निवडायचा आणि ही मुलांना पुस्तक घरी वाचायला द्यायची. म्हटलं कोणी काय पुस्तक लिहिलंय, वाचलंय त्याची सगळी नोट ठेवायची, जेणेकरून मुलांना वाचनाची आवड लागेल, ह्या वयातच लागू शकते. अशा बारीक बारीक गोष्टींवरती खूप खरं करण्यासारखं आहे. पण खरं दुर्दैव, मी कुठल्या सरकारचा विषय म्हणत नाही, हे सरकार का ते सरकार, पण आज या राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षणाची मोठी दुरावस्था खरं दिसते. म्हणजे मी तुम्हाला जर वेळ असेल तर एक किस्सा सांगतो. नक्की नक्की. मी एका खाजगी अनुदानित शाळेत गेलो होतो माझ्या तालुक्यामध्ये. मी आता नाव सांगत नाही शाळेचं. मी असं शाळा दिसली की मी थांबतो, आवर्जून जाऊन बघतो शिक्षक आहेत का, मुलं आहेत का, काय चाललंय काय नाही. एका वर्गावर मी गेलो, वर्ग चालू होता, मी गेलो, पुस्तक मुला पुढचं होतं, इतिहासाचा क्लास चालू होता. त्याच्यामध्ये मी बघितलं तर एक सार्वभौम शब्द, म्हटलं हा जरा पोरांना येतो की नाही विचारावा. मी म्हटलं सार्वभौम शब्दाचा अर्थ काय, कोणाला सांगता आला नाही अर्थ. सार्वभौम म्हणजे सॉव्हरेन, की कुणावर ह्या देश आपला सार्वभौम आहे, म्हणजे सगळ्या बाबतीत आपण आपले निर्णय घेऊ शकतो, कोणी परकीयचं काय हे नाही आहे. तर कोणाला काय म्हणले लोकशाहीवादी वगैरे असं काय सांगता आलं नाही. मला जरा निराश झालो. 7वी 8वीचा वर्ग होता, 8वीचा असेल. मी सरांना म्हटलं सर सांगा बरं तुम्ही आता मुलांना काय. सरांना पण नाही सांगता आला, सरांना पण अर्थ सांगता आला नाही. मग सरांना बाहेर घेतलं, म्हटलं मुलांसमोर कशाला बोलव. मी म्हटलं सर काय चाललंय, म्हटलं तुम्हाला हे शब्दाचा अर्थ माहीत नाही, तुम्ही काय शिकवणार मुलांना. म्हटलं तुम्ही येताना सगळं नीट अभ्यास करून यायला पाहिजे होता. सर काय म्हटले मला माहिती, साहेब म्हटले मी चित्रकलेचा शिक्षक आहे, पण इतिहासाचा शिक्षकच नाही शाळेत, म्हणून मला आपलं पार्ट टाइम करतोय. मग का नाही, तर भरतीच नाही शिक्षकांची. भरती कोण करणार, तर ती शासनाच्या हातात आहे, त्या पवित्र पोर्टलच्या मध्ये. अशी जर अवस्था असेल तर हे विद्यार्थी काय घडणार आहेत आणि कसा पुढचा 20 वर्षाचा महाराष्ट्र घडणार आहे, त्याचा पाया हे शिक्षण आहे, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे विधानसभेत, आपल्या विधान परिषदेमध्ये जरी माझ्या सरकारची तुम्हाला ती खुणवतच राहील काय, जरी माझ्या पक्षाचे जरी मंत्री असतील तरी ह्या शिक्षण आणि पाणी पुरवठा ह्या विषयावर मी विरोधकासारखा त्या ठिकाणी भांडेल, कारण शेवटी जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत. नाही, पण ही खरंच दुरावस्था आहे आणि याच्यामध्ये आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे खरं तर. हा म्हणजे असा ॲम्बिशियस प्रोजेक्ट म्हणून खरं तर शाळा हा विषय घेणं आवश्यक आहे सरकारनं. तुम्ही उच्च शिक्षित आहात, राज्यातल्या तरुणांनी उच्च शिक्षित व्हावं यासाठी देखील तुमच्याकडे काही कन्सेप्ट्स आहेत का किंवा त्याची काही मांडणी आहे का? नाही, माझा खरं तुम्हाला सांगू का, माझा
फोकस हा प्रायमरी एज्युकेशन ह्याच्यावरतीच खरं राहणार आहे. तोच जर पाया मुलांचा कच्चा असेल, तिथंच जर काय होत नसेल तर पुढं काय उच्च शिक्षण घेणार आहेत मुलं. म्हणून हे ठीक आहे. आता हे कौशल्य विकास वगैरे जो विषय आहे की पारंपरिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त कौशल्य विकास मंत्रालय आता नवीन एवढ्यात जे स्थापना झालेले आहेत, ती चांगली गोष्ट आहे. त्याच्या माध्यमातून, कारण नुसतेच आपण BA BCom बनवून नुसतेच सुशिक्षित बेरोजगार जे बनवतोय, त्यापेक्षा ज्या नोकरी मिळणाऱ्या जे कौशल्य अवगत करण्यासाठी जे काही कौशल्य विकास मंत्रालय एवढ्या मागच्या 5-10 वर्षात स्थापन झालेलं आहे, त्या माध्यमातून जे काम होतंय ते देखील निश्चितपणे चांगलं आहे. आमचे लोढासाहेब जे मंत्री महोदय आहेत, ते निश्चितपणे एक चांगलं काम त्यांच्या खात्यात नव्हतं. अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टी देखील त्यांच्या त्या माध्यमातून शिकायला जातात.